हाय मैत्रिणींनो, बघा आपण कालच्या भागामध्ये पेपर कसं कटिंग करायचं हे बघितलं होतं. तर मी हे छोटेशी बघा तुम्हाला पीसवर कापड काढून दाखवते, म्हणजे कसं कट करायचं आणि कसं मार्करने असं वळून घ्यायचं, जसं रांगोळी टाकतो तसं ते तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. हा साध्या पीसचा ब्लाऊज पीस आहे, साधी पीस असते ना तसा ब्लाऊज पीस आहे, म्हणून हा सिंगल मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरचा कटिंग दाखवते. आणि ह्याच्याच पुढं तुम्हाला बघायला मिळणार आहे अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा. अस्तरचा साधाच आहे तो पण, म्हणजे टक्सचाच आहे तो पण, फक्त त्याला अस्तर लावून. काही काही जण आपण नाही का अस्तरचा ब्लाऊज लिहितो, किंवा कोणी कोणी साध्या ब्लाऊज पीसचा असतो ना साधा, त्याचा ब्लाऊज पीस करतात. कोणी कोणी साडीमधला ब्लाऊज आवडत नाही म्हणून साधा पीस आपण घेतो 60 रुपयेवाला आणि तोच शिवतो. तोच पीस आहे हा. तर बघा असं मार्करनी करून घ्यायचं, कारण मी तुम्हाला काल पेपरची कशी मापं घ्यायचं, कसं कटिंग करायचं हे दाखवलं होतं. त्यामुळं आता हे पीसवर हे कसे कपडे टाकायचे आणि कसं पेपर टाकायचं, कसं कटिंग करायचं हे तुम्ही निरखून बघा थोडंसं, कारण पुढच्या भागात पण मी दाखवणारच आहे तुम्हाला. कारण हे साधी पीस आहे म्हणून तुम्हाला ओपनमध्ये दाखवते असं एकदम. हे बघा, हे असं पेपर ठेवायचे, कटिंग केलेले पेपर व्यवस्थित पीसवर ॲडजस्ट करायचे, कुठं कुठं बसतात तिथं तिथं तसं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्यानंतर आता तुम्ही बघत असताना इथं की आपल्याला इथं कंबरपट्टीसाठी कुठंच जागा उरलेली नव्हती, कारण तिथं पेपरच बसत नव्हतं. त्यामुळं बघा ही आपण ही अशी कटिंग करून घेऊया आधी, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपण कंबरपट्टी कुठं काढणार आहे. कारण ब्लाऊज पीस आपला राहतोच 80 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटरमध्ये जाड बायकांना तर होतच नाही, पातळ बायकांनाच होतं ते पीस, कारण जाड बायकांसाठी 1 मीटर कापड लागतं. त्यामुळं आता माझ्यासाठी हा पीस तर माझाच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझी 21ची छाती आहे. 21ची घेते, कधी 22ची घेते मी, कारण मी तुम्हाला सांगतच असते, कधी माणूस बारीक होती बाई, कधी बाई जाड होती, कधी बारीक होती. त्यामुळं ते थोडंफार इकडं तिकडं होतं. तसंच तुमचं पण आहे, बारीक कोणी बारीक असन, कोणी जाड असन, ते तुमच्या छातीप्रमाण तुम्हाला मापं घ्यावं लागतील. हे बघा आता हा भाग दुसरा झाला आहे, कारण हा काय झालं आहे, मला हे अस्तरचा ब्लाऊज शिवायचा होता. मग ही कटिंग मी अस्तराची करून ठेवली होती आणि तेच तुम्हाला ते कसं ठेवायचं आणि ह्या एका पीसवर कसं ॲडजस्ट करायचं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते फक्त. हे बघा ॲडजस्ट बघा कुठंच होत नाही आहे, कसं कसं करायचं आता हे बघा. आता तुम्हीच बघा मी किती जागी बदलते, किती जागी चेंज करते. त्यामुळं काय होतं, मग कापड पण आपल्याला व्यवस्थित पाहिजे, बाही पण परफेक्ट निघाली पाहिजे, पाठीमागची बाजू पण परफेक्ट निघाली पाहिजे आणि कंबरपट्टी पण निघाली पाहिजे. बघा निघाली का, असं ॲडजस्ट करावं लागतं. इकडून तिकडं, तिकडून इकडं कापडं बदलायचं, इकडून बसवायचं, तिकडून बसवायचं. कोणी ज्या बाजूने व्यवस्थित सगळे कापड निघतात त्या बाजूने ठेवायचं. बघा एवढी बाजू इकडं मला थोडीशी कमी पडते, तर मी ह्याला पलटी मारली बघा थोडीशी, कारण इकडं जे थोडी जागा घेता येते ना आपल्याला कपड्याची वाढून, त्यामुळे ते उलटं करून ठेवले. उलटं केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, आपल्याला कपड्याशी मतलब असते. त्यामुळं तुम्ही तसंच करा, कारण मी जसं करलो तसंच करा तुम्ही पण. हे बघा ही कंबरपट्टी आहे, ह्या कंबरपट्टी ही साईडला निघून जाते बरोबर, तुम्हाला दाखवतेच की मी. उद्याच्या भागामध्ये मी ही ब्लाऊज पीस तुम्हाला शिवून दाखवणार आहे, कसा शिवायचा आणि अस्तर कसं जोडायचं, कापड कसा धरायचा, बाही कोण्या बाजूची कोण्या बाजूला लावायची, कशी लावायची, उजव्या बाजूची कोणती आहे आणि डाव्या बाजूची कोणती बाही आहे, ती कसं वळकायचं हे मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवते. तर मी आज फक्त तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, उद्याच्या भागात मी शिवून दाखवते. हे बघा असं हा शोल्डर आणि हा पाठीमागचा गळा आहे, तो आखून घेतला आहे आपण, कारण तो पुढं चालून कसं तुम्हाला दाखवायचं मला तरी ते समजलं पाहिजे म्हणून मी आखवलं आहे. हे बघा हे असं कट करून घ्यायचं, इकडच्या बाजूला निघते आपल्याला कंबरपट्टी आणि जास्त किती आहे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आणि जास्तवाला सगळं कट करून टाकायचं. आपण शिवताना मी तुम्हाला दाखवतेच, शिवताना हे सगळी बाजू कट करून घ्यायची, एक्स्ट्राचं काही कामाचं नाही आहे ते. हे बघा ही कंबरपट्टी, एवढी कंबरपट्टी निघाली, ही पाठीमागची बाजू निघाली बघा, तुम्हाला दाखवते. आणि ही बाही आहे का 80 सेंटीमीटरमध्ये पण निघते, पण कधी कधी काय होतं, आपण साडीमधला पीस असतो तो थोडा मोठा निघतो आणि ब्लाऊज पीसमध्ये आपण जो बघतो थोडासा जास्त असेल असं नाही, कारण 80 सेंटीमीटर पीस असतो तो 80 सेंटीमीटरचा असतो. हे बघा एवढं एकदम परफेक्ट आपण कटिंग करून घेतली. यासाठी साहित्य बघा, कात्री, पेन, पेन्सिल, पट्टी आणि आपली ते इंच पट्टी, हे एवढं साहित्य लागतं. पण हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, डिटेलमध्ये कापड कसं जॉईंट करायचं, कसं चिटकवायचं, कुठं कट करायचं हे व्यवस्थित बघून घ्या, एवढं साहित्य लागतं त्याला. आणि ब्लाऊज कटिंग तुम्ही पेपर शिकल्यात का नाही मला हे पण कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला जमतंय का नाही हे पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण ही कपड्याची जॉईंट उद्या करून घेऊया, उद्याच्या भागात नक्कीच बघा. बाय.